आज मला ज्या दोन मदतनीस मिळाल्या आहेत तर त्यांच्याकडनं मी काय काय कामं करून घेते ती बोलणार आहे, त्याच्याबद्दल बोलणार आहे. पण त्याच्या आधी सांगते की शिंदेबाईंसारखी बाई न होणे, मला त्यांची इतकी आठवण येते ना, कारण त्यांना काही सांगावंच लागायचं नाही. नुसतं हातात किल्ली, म्हणजे त्यांच्याकडे किल्ली पण असायची, किल्लीने त्या दार उघडायच्या आणि सर्व बाजारहाटपासून त्या सर्व कामं करायच्या. त्यामुळे मी कधी भाजी पण आणली नाही ना कधी काही सामान आणलं, काहीही काम केलं नाही शिंदेबाईंच्या जीवावर. एनिवेज, मग आली मोनिकाने पण भरपूर मदत केली. फुलके करायची, ब्रेकफास्ट करून द्यायची, ऑमलेट करायची, थालीपीठ करायची, जर पोहे वगैरे करायचे असेल तर त्याची तयारी करून द्यायची. तिच्यामुळे मी खूप सॅलड्स ती मला चिरून द्यायची, तर त्याच्यामुळे पण माझं वजन खूप कमी झालं. आणि थालीपीठ तर तिने जवळजवळ 6-8 महिने दिलं. कांद्याचं थालीपीठ आणि एग व्हाईट, आपलं एक ऑमलेट, वन येल्लो अँड 2 व्हाईट्स, असं ऑमलेट मी कितीतरी दिवस खाल्लं ब्रेकफास्टला. आणि मग त्याच्यामुळे माझं वजन पण खूप कमी झालं. जेवणात पण खूप सॅलड खाल्लं. आता मध्ये मध्ये अजून कुठल्या कुठल्या बायका येत गेल्या आणि आता मला मिळाली आहे राजम्मा, जी माझी फरशी पुसते, केर काढते, नंतर बाथरूम पुसून घेते आणि भांडी लावते, ओटा पुसते, गॅस पुसते, असं सगळी कामं ती करते. त्यामुळे खूप पण ती दिवसातनं एकदाच येते. मला खरं तर मोनिका सकाळी 9ला यायची आणि आवरून जायची आणि परत एकदा 4-4:30 का 5ला यायची. आय थिंक 4:30ला वगैरे यायची. त्यामुळे मला दोन्ही वेळेला ओटा स्वच्छ असायचा. आता राजम्मा दिवसातनं एकदाच येते. पण अजून एक बाई मला मिळाली आहे, तिचं नाव आहे आय थिंक नंदा. तर ती सकाळी 9ला येते आणि 1पर्यंत असते आणि नंतर ती आत्ता 4:30ला येते आणि 5:30ला येते. त्यामुळे जे काय थोडंफार ओट्यावर पडतं ते ती आवरून जाते. आयडिया ही आहे की घर चकचकीत असलं पाहिजे. पण तर प्रॉब्लेम इज, बाईला मी शिकवायचं असेल तर मी इतकं चकचकीत घर ठेवू शकत नाही, कारण ते माझ्या आड्यातच नाही आहे. तर पोहऱ्यात कुठून येणार ना, मी तिला काय शिकवणार. मला जेवढं समजतं तेवढं मी शिकवते, पण शिंदेबाईंना कसं जात्याच कळायचं, त्यामुळे खूप फरक पडायचा. आता नंदाला असं काही कळत नाही होत, पण मला शिकवावं लागणार आहे. आणि तर मी आधी पहिलं सांगते की मी काय काय कामं बाईंकडनं करून घेते. केर, फरशी, बाथरूम पुसणे, नंतर स्वच्छ कोरडी ठेवणे, नंतर बाथरूममधलं सगळं नीट लावून ठेवणे, हे तर जनरली मी करून घेतेच. पण कपड्यांच्या घड्या कॉनमेरी पद्धतीने करून घेणं, म्हणजे जर तुम्ही यूट्यूबवर गेलात तर कॉनमेरी किंवा मेरी कॉन्डो असं काहीतरी जॅपनीज बाई आहे, तिचे पुस्तक पण आहे. तिला कॉनमेरी मेथड म्हणतात. कपड्याच्या घड्या कशा घालायच्या, तर माझ्या पण घड्या नीटच असायच्या, पण तिचं मला एक सायंटिफिक अप्रोच आवडला आणि त्या पद्धतीने आम्ही त्या घड्या घालून धुतलेले कपडे, इस्त्री करायला ठेवणारेचे कपडे, असे वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये घड्या घालून ठेवणं, हे काम पण मी आता बाईला शिकवते. पण शिंदेबाई हे सगळं करायच्याच. मी माझ्या रोजची कपाटं आहेत ज्याच्यात कपडे ठेवतात त्याच्यावरती पण बाईंना बिंदास ॲक्सेस देते. शिंदेबाईंना तर जरीच्या साड्या वगैरे सगळ्या घरालाच ॲक्सेस होता. पण या ज्या नवीन नंदा वगैरे आहेत त्यांना मी असं काही करणार नाही आहे. पण रोजच्या कपड्यांच्या घड्याबिड्या घालणं आणि त्या माझ्या पद्धतीने घालणं, हे काम त्या करतीलच. नंतर आता मला हळूहळू त्यांना दूध गरम करा रोजच्या रोज सकाळी, मग ते दहीचं विरजण लावा, हे शिकवायचं आहे. पण आज मी त्यांना सॅलड कसं चिरायचं ते शिकवते, कारण सॅलड चिरडो याच्यात पण भरपूर काम आहे. त्यांनी जर सिंकमध्ये येणारं पाणी घेतलं तर ते प्यायचं पाणी नसतं. सॅलड आपण कच्चं खातो, त्यामुळे जर त्यांनी नुसतेच हात धुतले आणि पुसून घेतलं कसं तरी, तर ते पाणी आपल्या पोटात गेलं तर कावीळ किंवा टायफॉईड काही होऊ शकतं. त्यामुळे पहिलं म्हणजे मी माझ्या बायकांना 2 नॅपकिन्स देते. सकाळी आल्या की 2 नॅपकिन्स धुतलेले त्यांच्या हातात देतात, ते त्यांचे त्याच मॅनेज करतात. तर त्याच्यातला एक नॅपकिन त्यांचे स्वतःचे हात पुसायला आणि एक असे डबे किंवा भाज्या पुसायला वगैरे. गरज पडली तर तिसरा पण नॅपकिन देते, म्हणजे भाज्यांचा वेगळा आणि भांड्यांचा वेगळा. सो सकाळी त्यांना 3 नॅपकिन, संध्याकाळी 3 नॅपकिन. आणि माझे स्वतःचे 2 असतात. एक टर्किशचा असतो आणि एक बऱ्यापैकी चांगला असतो, फॅब इंडियाचा मोठा, पण हात पुसायचा असतो. सो एवढ्या नॅपकिनचा गदारोळ असतो. तर आज मी तिला तेच शिकवत होते, कारण ही काही शिंदेबाई इतकी हुशार नाही आहे म्हणजे घरकामात, कारण शिंदेबाईंनी आधी खूप अनुभव होता त्यांना.
पण आता मी तिला काय काय शिकवते तर बाई गं, ॲक्वागार्डचं पाणी तुला म्हणजे फिल्टर पाणी घ्यावं लागेल जर तुला सॅलड्स अगदी नीट पुसायची नसतील तर. पण सायन्स समजून घे की वरचं टाकीचं पाणी जे आहे ते येतं नळाला, मग ते आपल्या पोटात जाईल वगैरे. सो आज तिला मी काकडी चोचायला शिकवली आणि गाजर किसायला शिकवलं. सो काकडी चिरणं, गाजर चोचणं, नंतर भोपळा चिरणं. काल तिने भोपळा चिरला, लाल भोपळा, पण त्याच्या फोडी अगदी छोट्या केल्या होत्या. तर ते भोपळ्याचं भरिताला साधारण एवढ्या फोड्या पाहिजेत, इवन भाजीला पण. तर हे सगळं ट्रेनिंग द्यायला तिला आठवडा लागेल. पण हे जर केलं तर आठवड्याने ती एक्सपर्ट होईल भाजी चिरण्यात आणि मग मला ती चिरून देईल तर मी फक्त फोडण्या टाकेन. मग तिला आलं किसून ठेव, लसूण सोलून ठेव, नंतर मिरच्या धुवून त्याचे देठ काढून किंवा देठासकट पण पुसून ठेव, त्याला थोडं तेल लावून ठेव, फ्रीज साफ कर आठवड्यातनं एकदा, 10 दिवसातनं एकदा. अशी असंख्य कामं तिला देईन की हे काय मटकी भिजवून ठेव, त्याला मोड आण, इडलीचं पीठ भिजवून ठेव, काय जे काय असेल ती कामं तिला पण मी कामं देते. त्यामुळे काय आता तुम्ही म्हणाल सगळीच कामं तर तिला देते, फक्त तू भाज्यांना फोडणी घालतेस. येस, तेवढंच काम मी करणार आहे आता, कारण 2 वर्ष मी सगळं काम केलेलं आहे. सो मला माहिती आहे की माझा विकनेस आहे की मी घर स्वच्छ चकचकीत ठेवूच शकत नाही. सो आपण आधीच बघितलं की प्रत्येक व्यक्तीचे काही स्ट्रेंथ्स असतात, काही विकनेसेस असतात. तर स्ट्रेंथ असतात त्याच्यावरच तो सक्सेसफुल होतो आणि विकनेस असतात त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं. तर मी कंट्रोलमध्ये ठेवते म्हणजे घरात थोडंसं मॅनेज करते जेव्हा बाई नसते तेव्हा. पण माझे विकनेसेस जे आहेत त्यांनी मला सक्सेस मिळणार नाही, माझं घर कधीच स्वच्छ राहणार नाही जर मी करायचं म्हटलं तर. आता बायका आल्या आहेत तर त्यामुळे आता घर बऱ्यापैकी चांगलं राहतंय, पण अजून भरपूर काम आहे कारण 2 वर्षाचं पेंडिंग काम आहे. सो तुम्ही बघितलं तर मी अजून आता त्या राजम्माला मी सांगितलं नाही आहे की बाथरूम धुणं म्हणजे काय, तर भिंती पण आठवड्यातनं एकदा साबण लावून पुसणं वगैरे ते बोलणं मी तर हळूहळू बोलीन त्यांच्याशी. तर एवढं मी ते काम त्यांना शिकवलेलं नाही आहे अजून. पण सॅलड जर त्यांनी चिरली नीट सायंटिफिकली, जसं मी म्हणते भरपूर नॅपकिन घेऊन, भरपूर बाउल घेऊन, तर आपण पचड्या करू शकतो. नंतर टोमॅटोची कोशिंबीर, हव्या तर कोशिंबीर, मग काय होतं आपली हेल्थ पण सुधारते. त्याचं मेन कारण हे आहे की भरपूर सॅलड खाल्लं जातं आणि कमी पोळी खाल्ली जाते आणि भाज्या पण भरपूर खाल्ल्या जातात, कारण मग त्या भाज्या आणून त्यांचं मॅनेजमेंट करणं हे काम त्या व्यवस्थित करू शकतात. मग फ्रीजला हात कसा लावायचा, त्या हँडल जर फक्त हँडल सोडून दुसरीकडे हात लावले तर कसं फ्रीजचा रंग जातो वगैरे, असं सगळं मी त्या बायकांना ट्रेनिंग देते. माझ्याच लक्षात आलं की मी मोनिकाला किंवा इतर बायकांना मिक्सरचं ट्रेनिंग नव्हतं दिलं, त्यामुळे माझ्या मिक्सर्सची वाट लागली आत्ता जे 2-3 वर्षात. म्हणजे करायचे सगळे पण त्यातलं एक जे सायन्स असतं ते नव्हतं शिकवलं की 30 सेकंदाच्या वर नाही चालवायचं आणि तोंडाने सांगून होत नाही, त्यांच्या ते जेहनमध्ये बसण्यासाठी त्यांच्यासमोर 4 वेळा त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं. तर ते अजून मी शिकवलेलं नाही आहे, पण ते मी शिकवणार आहे. तर असं सगळं मी त्या बायकांकडनं कपड्यांच्या घड्यांपासनं सगळं करून घेते. आणि आता मी ठरवलं आहे की मला त्यांचं महत्त्व पण कळलं आहे 2 वर्ष मी घरी काम केल्यावर. त्यामुळे राजम्मा जरी बरोबरचा केअर बऱ्यापैकी काढते आहे, पण तरी मी आत्ता बघितलं सोफ्याच्या मागे वगैरे केर आहे, तर आता सोफ्या शनिवार रविवारमध्ये आपणच सगळं मध्ये काढायचं आणि तिच्याकडनं झाडून घ्यायचं, हे पण एक काम करायला लागणार आहे. पण जवळजवळ भरपूर काम मी त्याच्याकडनं करून घेतल्यामुळे जो फ्री वेळ मला मिळतोय आणि फोडण्या मीच टाकते आहे, त्यामुळे चव तर मीच घालणार आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी आपण करून घेऊ शकतो की कणिकच भिजवून घ्या, फुलकेच त्यांच्याकडनं करून घ्या. फुलके करू शकतात, जर 2-3 बायका ठेवल्या तर त्या फुलके करू शकतात त्यातल्या काही बायका. आणि त्या बायका जेव्हा रजेवर राहणार असतील तेव्हा त्यांना आधी 2 दिवस सांगायचं की बाई गं तू रजेवर राहणार असशील ना तर मला सांगायचेस तू. मग तिच्याकडनं फुलके करून घ्यायचे आणि झिपलॉक हल्ली मिळतात बॅग्स, त्या झिपलॉक बॅगमध्ये थोडंसं साजूक तूप पातळ करून लावून त्या फुलके झिपलॉक डीप फ्रीजरमध्ये ठेवल्या पोळ्या तर तुम्ही त्या बाई नसताना पण 2-3 दिवस खाऊ शकता. आयत्या वेळेस एक 10 मिनटं आधी काढल्या ना की मस्त रूम टेम्परेचरला येतात, पण ठेवताना डीप फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत. सो बेसिकली बाई जर सुट्टीवर जाणार असेल तर मी तिला सांगते की तुम्हाला आधी सांगत जा बाई, त्यामुळे मी तुझ्याकडनं मेथी चिरून घेईन, मेथीच्या पराठ्याचं भिजवून घेईन की जेणेकरून तू नसशील तेव्हा मी फक्त पराठे लाटीन. सो अशी भरपूर कामं मी त्यांच्या गळ्यात टाकते, मला माहिती मी टाकते, पण दॅट इज माय विकनेस आणि तो त्या मला सपोर्ट केला तरच मी तो करू शकते. स्वयंपाक तर मी करते कारण मला रोज चवीने वेगळं खायला आवडतं आणि त्यामुळे थोडी तयारी करून घेण्यासाठी त्यांची खूपच मला मदत होते.
आता माझं एक टार्गेट आहे की व्यायामाला जायचं. मी लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी जिम लावलेलं, पण पैसे भरलेत, पण गेली नाही आहेत. आता मी उद्यापासनं किंवा उद्यापासूनच म्हणते आहे की जिमला जायचं, म्हणजे एक तास तरी व्यायाम होईल. कारण माझं व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मला जरा काही गोळ्या घ्याव्या लागत आहेत. तर माझा प्रयत्न आहे की हेल्दी राहण्यासाठी ते करावं लागेल, आणि हेल्दी खाल्ल्यामुळे पण माझं वजन ठीक राहील. सो भरपूर कामं मी करून घेते, आणि त्याच्यासाठी मला पैसे पण द्यावे लागतात. पण काही हरकत नाही, कारण शेवटी आपली हेल्थ, आपला वेळ जो अमूल्य आहे तो सत्कारणी आपल्याला आवडतो त्या ठिकाणी घालवायचा असेल, तर जे आपले विकनेसेस आहेत तिथे आपल्याला इतर लोकांची मदत तर घ्यावीच लागेल. त्यामुळे मी तो तसा घेते. आणि जरी मी आता काम नाही करत आहे तरीसुद्धा आय थिंक मला जे करायचं आहे की जसं जिमला जायचं आहे, किंवा जिम नाही गेलं तरी व्यायाम करायला चालत कुठेतरी जायचं आहे, किंवा यूट्यूबचे व्हिडिओ बनवायचे जे आवडतं आहे ते, किंवा ट्रिप्सला जायचं इकडे तिकडे, असं जे काय करायचं आहे. आता माझा लेक येणार आहे डिसेंबरमध्ये, तर त्याच्यावर फिरायचं सगळीकडे. बहीण येणार आहे चक्क डिसेंबरमध्ये, तर तेव्हा मी जर सगळं हेच करत बसले तर मग घरकाम करत बसले तर मला वेळ मिळणार नाही. सो अशा पद्धतीने मी भरपूर कामं करून घेते. आणि पूर्वी मी एक पॉप्युलर बुक स्टॉल जे डेक्कनवर होतं तिथे एक छोटंसं पॉकेट बुक मिळालं होतं. त्याच्यात असं म्हटलं होतं की जी बाई आपल्या मुलाला सांभाळते ना, तिला तुम्हाला जेवढं परवडेल तेवढा जास्त पगार द्या. आणि तसं मी ते फॉलो केलं आयुष्यभर. पण आता माझं असं म्हणणं आहे की जी बाई तुम्हाला आवडेल तसं काम करून देईल घरात, तुमच्या वेळेला येईल. आता ही नंदा जी आहे तिला काल तिची वेळ 10 ते 1 आहे, तर ती 10:15 आली 4 दिवस 2-3 दिवस. आता ती आज बरोबर घड्याळ लावून 4ला आली. सो ती सुधारतीये. आणि आता माझा पण जरा पेशन्स वाढतोय, तर मी तिला हळूहळू ट्रेनिंग देते. आय थिंक 8-15 दिवस मला तिला ट्रेनिंग द्यायला लागतील. पण तिच्या कलाकलांनी घेऊन तिने 2 कामं कमी केली तरी चालतील. पण माझ्या हाताखाली मला काम करायची सवय आहे. कारण शिंदेबाई असं करायच्या, हाताखाली असायच्या. म्हणजे मी स्वयंपाक केला की पसारा ओट्यावर तसाच असायचा, त्या आवरून टाकायच्या. मी मेन काम करायचे, बाकीचं सगळं त्या माझ्या असिस्टंट मदतनीसच होत्या त्या. सो तीच सवय मला आहे, आणि आता मी ती मोडू इच्छित नाही, म्हणजे मोडूच शकत नाही आहे. सो घर पण स्वच्छ राहतोय, नवरा पण खुश राहतोय, कारण त्याला खूप व्यवस्थित लागतं. आणि ज्या बायकांमुळे जरा मी व्यायामाकडे लक्ष देऊ शकेन, आणि अजून इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकेन असं मला वाटतंय. आणि ज्या बायका नोकरी करतायत, स्पेशली ज्या दिवसभर काम करतायत, तर त्यांनी सुद्धा जर बाई लावली तर त्यातल्या त्यात जरा चुणचुणीत आणि जर अशी आपल्याला आवडेल अशी घेतली तर तिला ट्रेनिंग द्यायचं आहे 8-15 दिवस. आणि एका वेळेला तिला एकच ॲक्टिव्हिटी शिकवायची, म्हणजे असं खूप नाही शिकवत बसायचं एकाच दिवशी. आणि ती आली की इमॅजिन नाही करायचं की आजपासूनच ती मदत करेल. पहिला 1 महिना तिला सोडून द्यायचा, ट्रेन करायचं तिला. पण तिचं आधी ॲटिट्यूड बघितली पाहिजे की तिथं खरंच एका घरात रमणार आहे का. आणि मग जर अशी एखादी बाई जर तुम्हाला मिळाली की जी तुमच्याकडे रमेल आणि तुमच्याच घरासाठी काम करेल, तर आय थिंक ते जास्त चांगलं सोल्युशन पडतं. ती कधीतरी त्रास होतो की ती रजेवर गेली वगैरे, तर त्रास होतो, पण अदरवाईज ना तुमचं खूप काम वाचतं. आणि एखादी अजून एक बाई जर ठेवली की जी वेगळं काम करेल, की या बाईचे म्हणजे थोडे पैसे जास्त पण जातील, पण अशी मदतनीस असेल, तर मग एखादं काम तरी तुमचं, ती एखादी बाई रजेवर गेली तर दुसरी बाई करू शकते, अशी पण आपण बोली करू शकतो. किंवा सतत जर आपल्याला तसंच हवं असेल की कोणीतरी मदतनीस पाहिजे काहीतरी बेसिक काम करायला. जसं नो निगोशिएशन आहे माझ्या फरशी वगैरे साफ करण्यासाठी, मला ते झेपतच नाही. एक वेळ मी स्वयंपाक करते, भांडी घासते, पण रोज उठून फरशी पुसा वगैरे ते जमत नसल्यामुळे आता तरी मी घरात काही काम करत नाही असं मला वाटतंय. पण हायजीनच्या गोष्टी आहेत की सॅलड्स कशी सोलायची किंवा किसायची किंवा फळं कशी निवडायची, हे अजून काम मला तिला सांगायला वेळ लागणार आहे. 1 आठवड्यापर्यंत ते होईल, संत्री सोलणं कसं वगैरे. पण मला वाटतंय की आता मला खूप छान वाटतंय, कारण बरंचसं कंट्रोलमध्ये येतं आहे आणि मी माझ्या हेल्थवर, व्यायामावर फोकस करू शकणार आहे असं मला वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पण असं एखादी बाई हवी आहे आणि शोधात आहात तुम्ही, का तुम्हाला वाटतं की सर्व काम तुम्ही केलं पाहिजे? पण एक लक्षात घ्या की मुलं लवकर मोठी होतात आणि एकदा ती हातातनं निसटली ना की ती परत येत नाहीत. आणि ती निसटावी असं वाटत असेल तरी त्यांना लहानपणी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे जर आपण असा अट्टहास केला की घरातली सगळी कामच मी करेन आणि मी सुपर मॉम होईल, तर मग ते मुलांची कनेक्शन बनायला आपल्याला मिळत नाही. मुलांच्या अभ्यासात काय चाललंय, जनरल फन
मुलांसाठी फन ॲक्टिव्हिटीज असणं फार महत्त्वाचं आहे, की कुठे डोंगरावरच गेलं आहे का पिकनिकलाच गेलं आहे का त्यांना पोहायलाच नेलं आहे का असं काही त्यांच्या हेल्थसाठी नाही, म्हणजे व्यायामालाच गेलो आहे आठवड्यातनं एकदा, युनिव्हर्सिटीतच गेलो आहे चालायला, सायकलिंगच शिकवलं, असं भरपूर मुलांची कामं पण खूप असतात. तर ती जर केली मुलांची कामं तर ती एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. आणि त्याच्यासाठी इकडे जर बाईला थोडंसं पैसे दिले, मदतनीसेला थोडे पैसे दिले, सॉरी मी बाई म्हणते पण मी ना आमच्या शाळेतल्या बाईंना पण बाईच म्हणायचे आणि मला कोणी बाई म्हणलं तरी चालतो. तर एनिवे तुम्ही मधनं मदतनीस म्हणते, विच इज अ मॉडर्न वर्ड, पण आमच्या काळात आम्ही बाई म्हणायचो त्यामुळे मी बाई म्हणते. आणि शाळेतल्या बाई असल्यामुळे या बाई शिंदेबाई, आता मी शिंदेबाईंना बाई म्हणते पण त्याच्यात जाऊ नका, कारण तोंडात बसलेला शब्द आहे आणि त्या माझ्या मुलाची मी म्हटलं तसं अर्धी आई आहे, त्यामुळे काय म्हणतो यांनी फरक तसा इतका पडेलच असं नाही, जर भाव तुमचा जेन्युइन असेल तर. सो अशा रीतीने माझ्याकडे आता तरी बायका मिळाल्या आहेत आणि मी खुश आहे. तुम्ही पण विचार करा की तुमची कुठली कामं आहेत की जी तुमचा विकनेस आहे म्हणून ती तशीच राहत आहेत, तिकडे तुम्ही सपोर्ट घ्या कोणत्या तरी बाहेरच्या लोकांचा. तुम्हाला जर चांगल्या बाया हव्या असतील तर चांगलं रिक्रुटमेंट करा. उगाचच जी पहिली बाई दारावर येईल तिला नका घेऊ. जरा तुम्ही तिचे क्रायटेरिया ठरवा की मला कशी अशी ह्या 3-4 क्रायटेरियातली बाई पाहिजे आणि तिला योग्य पैसे द्या. जाऊ देत, इट्स अन इन्व्हेस्टमेंट. कारण मग तुम्ही तो वेळ मुलांना देऊ शकता, स्वतःच्या आवडींना स्वतःला देऊ शकता, पण मुलांकडे दुर्लक्ष कधी करू नका. आणि महत्त्वाच्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे पण, म्हणजे जसं की स्वयंपाक किंवा जे गोष्टी स्वतःला महत्त्वाच्या वाटतात त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. आणि चांगलं हेल्दी खाणं. पुढचा माझा व्हिडिओ असणार आहे की हेल्दी म्हणजे नक्की काय. कारण माझा मुलगा रोज त्याला विचारलं काय खाल्लंस आज, तो म्हणतो आत्ताच मी बिर्याणी ऑर्डर केली आहे. असं गेले कित्येक महिने तो मला सांगतोय. सो आय एम अ लिटल बिट वरीड की तो असं बरोज बिर्याणी खाईल तर कसं होईल. त्यामुळे पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे हेल्दी खाणं म्हणजे काय आणि घरातल्या स्त्रीला त्याबद्दल काय माहिती पाहिजे. रादर आजकाल जी मुलं एकटी राहतात त्यांना पण त्याच्याबद्दल थोडं तरी गृहिणी किंवा स्वयंपाक बनवणारी व्यक्ती म्हणून काय माहिती पाहिजे. धन्यवाद.